नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. रात्री पडलेला सराचा कूक आहे हे बघा. आता आजचं काम म्हणजे ह्यात मक्क लावायचं आहे. काका रसायन ते आणायला गेल्यात. मग आम्हाला सगळ्यात पहिलं काम म्हणजे ही पाईप फिरवायची. याच्यावरनं पाईप फिरवून झाल्यावर त्यात कडकडा वळी उजरायचे आहेत. जरा उजरून जरा बक्कळ आहे, कारण काल रात्री मी एवढं काय लय मी ही केलं नाही, म्हणजे कडक कोपरं लय काय मारलं नाही. साईड साईडला जरा बक्कर राहिली उजरायचं. ते उजरून झालं की रसायन टाकायचं, मशीन फिरवायची, मग सबलाईन टाकायची, ठिबक जोडलं की मक्क्याचा विषय द एंड. मग नुसतं पाणी सोडत राहायचं. दोन्ही साईडला अशा ताराच्या कड्या बांधलो, त्या साईडला पण बांधलोय. कारण जर इथं कासरा बांधला तर ह्या कोपऱ्याला घासून तर नाहीतर ह्या जमिनीला घासून तर कासरा तुटायची शक्यता आहे. म्हणताना तार बांधल्याने ताराच्या वरती मग कासरा बांधायचा, म्हणजे कासरा पण सेफ आणि ताराला काय होत नाही. घासून दे नाही तर काय पण होतं. रसायन टाकायचं झालं बघा कॅन्सल. घेऊन आल्यात मशीन आणि हे बी. ह्या ब्याला पावडर लावल्या. आणि पावडर लावायचं कारण म्हणजे बी जरा जरा चिकटून एकाला लागून असं दोन पाड्या नको म्हणताना पावडर लावतात. चालली बघा यंत्रणा मक्क लावायला. कसली ताकद आहे बघा यांची. वांड एका टप्पूत 7 सारे घेऊन चालल्यात. त्याला लय जमते बरं, म्हणताना मी पाईप घेतले नाही. मी ही काम घेतले. मी मशनीने बी लावणार सगळं. पाईप ओढून तर झालं बघा. निम्मार्ध मी ओढलोय आणि निम्मार्ध काकांनी. आता काकांना ते बी टाकायचं कॉन्ट्रॅक्ट दिले. विहिरीत बघा पाणी किती स्वच्छ झाले. मक्क लावायचं तर सुरूच आहे. आम्ही एक थोडक्या म्हणजे 9-10 पाईपा टाकल्यात. काका पुढे लावत चालल्यात आणि जे लावून झाले तिथं पाईपा टाकालतो. मग आतापर्यंत सकाळपासून पाणी पोपट काकाने घेतलेली. आता पोपट काकानं पाणी बाद झाले. मग काकाने सांगितलं त्या ऊसाच्या तिन्ही पण कॉकना पाणी सोडा म्हणून. तिकडे पाणी सोडायला आलोय. बागातलं तिन्ही कॉक चालू करायचं, बागातले चावे बंद करायचे आणि ऊसाचं कॉक चालू करायचं. म्हणजे बरोबर ऊसाला पण चालू होतंय आणि पोपट काका त्यांच्या बागातले मेन कॉक थोडा बंद करायचा. पाण्याचं तर केला पाहा विषय ओके. ती दोघं जण आत्ता ही करायला लागल्यात, काय म्हणतात त्याला, बी लावायला लागल्यात मशिनीनं. बघतो आता पैपा हातरणार आम्ही तोपर्यंत हे लावलेलं ह्याच्यात. मित्रांनो झालं बघा काम आमचं. ही शेवटची ओळ काका मशिनीनं टाकायला लागल्यात आणि आम्ही निम्म्यातनं वर पैपा पण हातरल्यात. आता चालू जेवायला. जेवण झाले की निम्म्यातनं खाली पैपा टाकणार आणि सबलाईन जोडली की पाणी चालू. मित्रांनो जेवण वगैरे आवरलं बघा. आणि आता ऊन तर काय खतरनाक पडले. पैपा हातारायला काका त्यांनी थोडा वेळ रेस्ट करायला लागल्यात. जरा सावली पडल्यावरती पैपा हातरणार आहे. आणि आता एक काम वाटलं म्हणजे संतुला एक खेप मुरून पाहिजे. मग त्यासाठी खाली चाललो आहे. काल रात्री ब्लोअर जोडून ठेवलेला. ते ब्लोअर सोडून परत शिडी जोडणार आणि मोठी ट्रॉली जोडणार आपली. आणि ऑक्स जोडायचं कारण म्हणजे अर्जुन ट्रॅक्टर नारायण काका ते नेल्यात, म्हणताना मग आता ऑक्स जोड लागणार आहे. चाललोय सोडवला ब्लोअर. आता ही शिडी जोडायची आहे. शिडी बी तशी वज्जीच आहे आमची. हार्ड एका हातात उचलत नाही. तसं मी पुढे जातो आणि प्रॉब्लेम माझ्या मागे येत असते. याला आता हायड्रोलिक पट्टी आणली नाही आणि हे माप आहे बरोबर ते मोठ्या ट्रॅक्टरचं. अर्जुन ट्रॅक्टरनं ट्रॉली सोडवलेली आहे. आणि ही इथं ह्या लेवलनं जाते पाक खाली. बघतो काय तर जुगाड करतो आणि जोडतो. जोडला बघा डबा. आज चालू आहे मशीनकडं. आलं बघा संत्या. ते पण पट्टी घेऊन आलाय. पण पट्टीच्या आधी मी ट्रॉली जोडून घेऊन आलो इथं. आहे असं ताकदच मोठी आहे. आलोय मशीन पशी आता. ओंकार बघा मुरुम आणायलाय. मुरुम आणायचं कारण म्हणजे तो आमच्यातच मुरुम टाकालाय. ओंकारनं आणला कसं तर करत गाडी नाही सॉरी ट्रॅक्टर. भरला बघा एक डबा. आज चाललोय घेऊन. संतुल वाटणार आहे खेप. मित्रांनो केला बघा डबा मोकळा आणि संत्या मला सोडून गेला पळून.
कारण तो सध्या गावाकडे चालला होता गॅस टाकी भरला. माझे सध्या गावाकडे गेल्यात. मी चाललोय ट्रॅक्टर पोल्ट्रीवर लावणार आहे आणि स्कूटी घेऊन जाणार आहे घराकडे. लावलं बघा पोल्ट्री पशी आणि चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय. जाता जाता भाऊला लिफ्ट दिल्या आणि 50 रुपये भाडे घेणार आहे घरात गेले गेले याच्याकडं. खाली आलो डायरेक्ट सकाळी लावलेल्या मक्क्यात. काका तिने आम्ही वरच्या पाईपात तर टाकलेल्या, काका तिने खालच्या टाकलेल्या, सबलाईन पण टाकलीत. फक्त अजून जोडायचे सबलाईनी. खालच्या सबलाईनला एक कॉलर लागणार आहे आणि कॉलर करायला घराकडे चाललोय. आबाळ बघा कसलं भरून आलंय. हे बघा चारी कोपऱ्यात कसं आलंय. चारी कोपऱ्यात नाही, हे इकडे कारखान्या साईड तेवढं झालंय. बाकी मग इकडे पण ऊन आहे, पण इकडेच तेवढं काळसर आबाळ आलंय. त्या नारळात झाडाला दिसते बघा, वारं वडवा लागले. पाऊस आहे 100% आज. अर्जुन दादा लागल्यात कॉलर करायची तयारीला. केली बघा कॉलर. आज चाललोय. जोडली बघा सब लाईन. हे बघा आभाळ सूर्याला पोहा लागले आणि इकडे तर काय विषयच नाही. आता पाणी मक्क्याला सोडायचं म्हटलं तरी उसातलं पाणी बंद केलं पाहिजे. आता हे बागेतले मेन कॉक बंद करतो म्हणजे विषय ओके होते. मित्रांनो कॉक बी बंद केलो आणि फटाफट घरात आलो आणि कपडे चेंज केलो. आता चाललोय गावाकडे. गावाकडे का चाललोय सांगा, कंट्रोल आलंय आणि कंट्रोल नाही चाललोय. बाकी मग काकी आणि दीदी पण गावात आहेत, त्यांना पण घेऊन यायचं येता येता. मित्रांनो सध्या मग अशी टाकी आणायला अजून गावातच आहे. त्याला घेतलो आणि चाललो आता कंट्रोल आणायला. घेतलं बघा कंट्रोल आणि किरकोळ किराणा पण घेतला आहे. आज चाललोय घराकडे. मित्रांनो पाऊस इदळा काय